1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष स्टफ्ड इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साबुदाणा, 1.5 कप वरई, 1 कप दही, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप, अर्धा चमचा जिरे, रताळं, तिखट, काळं मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा शेंगदाणा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा बेकिंग सोडा। साबुदाणा आणि भगर रवाळ दळून घेत यात दही, पाणी आणि मीठ मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं। आता भाजी करण्यासाठी तूप जिऱ्याच्या फोडणीत रताळं परतायचं। आता यात तिखट, काळं मीठ आणि मीठ मिसळून घेत पाणी घालत हे मिश्रण वाफवून घ्यायचं। वर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची। झालं आपलं स्टफिंग तयार। आता इडलीच्या पिठात खाण्याचा सोडा घालायचा आणि हे मिश्रण इडली पात्रात घालायचं। वर तयार स्टफिंग आणि वर परत इडलीचं पीठ घालायचं आणि इडली शिजवून घ्यायची। झाली आपली नवरात्र विशेष स्टफ्ड इडली तयार। तर सगळ्यात आधी मिक्सर मध्ये साबुदाणा घ्यायचा। पाव कप साबुदाणा इथे मी घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी साबुदाण्याचा रवा बनवून घ्यायचा। अगदी बारीक पीठ करायची गरज नाहीये साबुदाण्याचा। साधारण हे असा रवा काढायचा साबुदाण्याचा, थोडासा जाडसर भरड काढायची। तर यामध्ये 1.5 कप वरई घालायची, आणि वरई पण मिक्सर मध्ये दळून घ्यायची। आणि अर्थातच बारीक पीठ करायची गरज नाहीये, फक्त फिरवून घ्यायचं मिक्सरला। आता हे वाटलेलं साबुदाणा आणि वरईचं मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। यामध्ये 1 कप दही घालूयात। दही आधी व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता इथे दही नसेल तुमच्याकडे 1 कप, तर 1 कप दह्याच्या ऐवजी 2 कप इथे ताक तुम्ही वापरू शकता। ताकाचा वापर या रेसिपीमध्ये केला तरी चालेल। मग दही घालायची गरज नाही आणि पाणी घालायची गरज नाही, सरळ तुम्ही 2 कप ताक यामध्ये वापरू शकता। तर यामध्ये 1 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट आपण बाजूला ठेवूया। पीठ तयार होतंय तोवर आपण स्टफिंग याचं बनवून घेऊयात, भाजी बनवून घेऊयात। तर सगळ्यात आधी 1 चमचाभर साजूक तूप, तूप नसेल वापरायचं तर शेंगदाणा तेल किंवा गोडा तेल तुम्ही इथे वापरू शकता। तूप गरम करून घेऊयात व्यवस्थित। तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि रताळ। रताळ्याचे असे छान छोटे छोटे पीस करून घेतलं की मिक्स करायचं। आता यामध्ये लाल तिखट वापरते, रंग छान दिसतो म्हणून, काळं मीठ आणि आपलं नेहमीचं मीठ। आता हे मिक्स करूया। मस्त, खूप छान दिसतंय। आता यावर थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचाभर। आणि हे रताळं शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं झाकण ठेवून। खूप वेळ नाही लागत, एक 4 ते 5 मिनिटात शिजून होतात। तर इथे एक 4 ते 5 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली आहे। मस्त छान दिसते, ऑलमोस्ट शिजत आला। पूर्ण शिजवायचं नाही, कारण आपण हे स्टफ करून स्टीम करणार आहोत, त्यामुळे इडली बरोबर पुन्हा हे कुक होणार आहे, त्यामुळे पूर्ण शिजवायची गरज नाही। आता एक शेंगदाण्याचा कूट चमचाभर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर खात नसाल नाही टाकली काहीच हरकत नाही। आता हे मिक्स करूयात आणि 1-2 मिनिट फक्त परतून घेऊयात। मस्त जबरदस्त दिसते आणि आपलं हे आता स्टफिंग बनवून इथे तयार आहे। चला तर मग आपलं स्टफिंग तयार आहे।
बॅटरही तयार आहे। आता हे जे पीठ तयार आपण करून घेतलं होतं यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालूयात। यामुळे इडली मस्त मऊ आणि लुसलुशीत व्हायला मदत होते। मिक्स करूया। सोडा घातला की छान असे बबल्स येतात, तुम्ही बघू शकाल बॅटरला। आता इडली पात्र घ्यायचं, तेलाने ग्रीस केलं व्यवस्थित। आधी एक एक चमचाभर हे पीठ घालूया। तर यावर हे जे आपण भाजी बनवून घेतली हे घालूयात। आणि पुन्हा यावर थोडं थोडं बॅटर घालायचं। सगळी इडली पात्र व्यवस्थित भरून ठेवलेत आणि नेहमी मी सांगत असते स्टॅक करताना अल्टरनेट करायचं, म्हणजे इथे इडली भरलेली असेल तर वरची इडलीची बाजू इथे आली पाहिजे, म्हणजे ती फुगली तरी त्या पात्राला चिकटत नाही। आता इडली कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी गरम करून घेतलं 1 ते 1.5 इंच। यामध्ये हे पात्र ठेवायचं, झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर 15 मिनिट स्टीम करून घ्यायची। चला तर मग इथे इडली झाली आहे, मस्त फुलल्या आहेत आणि येस काढून 5-1 मिनिट झालेले आहेत। थोडा थंड झाला की काढायचे असतात इडली पात्रातून। तर ही इडली कशी खायची? ही इडली अशीच खाऊ शकता, कारण यामध्ये भाजी घातली आणि ती भाजी पण पौष्टिक आहे, हेल्दी आहे। एक इडली आपण कट करून बघूयात। मस्त, जबरदस्त, मस्त छान स्टफिंग आलंय भाजीचं, खूप सुंदर दिसते आणि